बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस देण्यात आली आहे। त्यांनी सभागृहातील कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ शेअर करत आरोप केले होते आणि त्या प्रकरणी आता त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे। रोहित पवारांनी ट्विट करत कोकाटेंवर टीका केली आहे। पाहूयात रोहित पवार नेमकं काय म्हणाले। माजी कृषी मंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आली आहे। कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करून सुद्धा वाचलात। मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? आपण केलेले पराक्रम वेगळे सांगण्याची गरज नाही, असं रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणतात। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, मानहानीची नोटीस आलेली आहे, रोहित पवारांचा काय यावर स्टँड आहे आणि माणिकराव कोकाटेंचं नेमकं म्हणणं काय? वास्तविकतेत ज्या पद्धतीने रोहित पवारांनी आरोप केले गेले होते त्याच्यानंतर माणिकराव कोकाटेंनी पत्रकार परिषद घेत त्याच वेळी मानहानीचा दावा करण्याची भूमिका घेतली होती। आता त्याला रितसर कायदेशीर स्वरूप आणताना माणिकराव कोकाटेंच्या वतीने दिसून येतं। कोकाटेंचे पिंगळे नावाचे वकिलांनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये त्यांनी विशेष म्हणजे 3 मुद्दे अधोरेखित केलेले आहेत। एक म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्याचा आकडेवारी जो रोहित पवारांनी दिला त्याचा संदर्भ दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाच्या सांगण्यावरूनच चालते आणि कृषी मंत्री देखील तशा स्वरूपाचं कृत्य करतात असं एक त्यात म्हटलेलं आहे। आणि नेमकं या 2-3 मुद्द्यांवरच कोकाटेंनी हरकत घेत मानहानी केल्याचा दावा आता रोहित पवारांच्या विरोधात ठोकलेला आहे। मुळात ही कायदेशीर जरी लढाई असली तरी माणिकराव कोकाटेंना स्वतःचं फेस सेव्हिंग करण्याच्या दृष्टिकोनातनं हे करावं लागत आहे, मान्य करावं लागेल। दुसरीकडे रोहित पवारांच्या वतीने अर्थात जे विधिमंडळामधल्या अंतर्गत जे व्हिडिओ आहेत ते बाहेर आणणं हे कुठेतरी कायदेशीर जे विधिमंडळाचे नियमावली आहेत त्याच्यावरनं सुद्धा एक स्वरूपाची चौकट मोडल्याचं दिसून येतं। त्याच्यावरनं सुद्धा माणिकराव कोकाटे रोहित पवारांना चौकटीत अडचणीत आणून पाहतायत। याबाबत आता पुढे रोहित पवार लीगल नोटीसला कशा स्वरूपामध्ये नोटीस प्रत्युत्तर देतात हे पाहणं गरजेचं राहील। तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या वतीने एक कायदेशीर पाऊल पुढे घेतल्याचं दिसून येत आहे। सागर, दुसरा मुद्दा असा आहे की जसं आता तू उल्लेख केलास की माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ सभागृहातला आणि हा व्हिडिओ सभागृहातनं लीक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी माणिकराव कोकाटे प्रयत्न करणार आहेत। नेमके प्रयत्न काय असतील? हक्कभंग समितीकडे ते हक्कभंग या विरोधात मांडणार आहेत का किंवा तशा स्वरूपाची काही माहिती मिळते का? माणिकराव कोकाटेंच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की मुळात या संदर्भात पहिल्यांदा जी चर्चा होती, आरोप होते की तिथल्या स्थानिक आमदारांनीच कोणी व्हिडिओ हे शूट केला आहे का? तर सीसीटीव्ही ज्यावेळेस विधिमंडळाच्या वतीने विधान परिषदेमध्ये तपासण्यात आले त्यावेळेस असं कोणताही व्हिडिओ शूट करताना आमदार दिसत नाही। यामुळे मग हा व्हिडिओ आला कुठून असा दावा आता या संदर्भात विचारणा सुद्धा माणिकराव कोकाटेंनी विधानसभा सभापतींना करण्यात आलेली आहे, राम शिंदे यांच्याकडे। आणि आता मुळात याच्या मागचे 2 गणित एक समजून घ्यायला हवेत की विधान परिषदेचे सभापती हे राम शिंदे आहेत आणि ते रोहित पवारांचे राजकीय स्थानिक कट्टर विरोधक आहेत। आता याच्या मागची पुढची काही जी गणित घडतील राजकीय ते देखील पाहणं तितकंच चुरस असेल, रंगतदार असेल की कुठे ना कुठेतरी रोहित पवार आणि सभापती शिंदेचं राजकीय वैमनस्य या माध्यमातून रोहित पवारांची सुद्धा अडचण होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय। अर्थात नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये सुद्धा याचा मुद्दा उचलतील असं म्हटलं जातं, कारण की कोकाटेंना अर्थात याचा फटका मोठा बसला। कृषी मंत्रालयावरनं पाय उतारावा लागला आणि कृषी म्हणजे दुय्यम खातं स्पोर्ट्स क्रीडासारखं दुय्यम खातं हे त्यांच्या पदरी पडलं। ही कुठेतरी मनात सल माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये आहे। अर्थात त्याच्यामुळेच ही कायदेशीर बाब त्यांनी हालचाली सुरू केल्यात। पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन होईल त्यावेळेस सुद्धा याबाबतची हक्कभंगाची जी रितसर कारवाई आहे ते कदाचित ती त्यावेळेला हक्कभंगाची कारवाई किंवा तशा स्वरूपाचं निवेदन ते दिलं जाऊ शकतं त्यांच्या वतीनं। धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल। तुर्तास तरी माणिकराव कोकाटे यांनी मानहानी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे आणि त्याला रोहित पवारांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं। आता त्यांच्या या दाव्याला किंवा या नोटीसला ते कायदेशीर भाषेत काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल।